अगं परवा आजीची कसम परेड आहे, मी जाणार आहे. माझी इच्छा आहे तू पण यावंस. सुमन, थांब शीतल, मला तुझ्या संग बोलायचंय. काय झालं नाना? काय हो नाना? सगळ्यांना बोलव. का? काय झालं? मला शीतलशी बोलायचंय आणि ते सगळ्यांनी ऐकावं असं मला वाटतंय. अहो बोलव सगळ्यांना. बर. काय बोलायचं असेल नानांना? नाना, काय झालं? नीलम, आता हिथं जे काय बोलणं होईल ना ते सगळं आप्पाला फोनवरनं कळव. सांगते. इतके दिवस झाले मी शीतलचं वागणं बघतोय, म्हणून मला असं वाटलं की तुमच्या समोरच तिच्याशी बोलावं. कारण तुम्हाला ती कळायला पाहिजे इथं थांबायला कुणाला काय अडचण नाही. 2-1 महिन्यापासून आपल्या या हसऱ्या खेळत्या घराला कुणाची नजर लागली काय कळत नाही. आज पाहू तर मी कुणाच्या डोळ्यात पाणी बघितलं नाही. आज प्रत्येक जण सगळं काही ठीक आहे असं एकमेकाला जरी भासवत असला तरी आतनं कुठनं तरी हादरलेला आहे. कारण प्रत्येकाला घराच्या सुखाची काळजी आहे. आणि हे सगळं त्या दिवशीच्या शीतलच्या वागण्यानं घडतंय. शीतल, आम्ही तुला लहानपणापासून लाडात वाढवली, कधी काय कमी पडू दिलं नाही. पण म्हणून प्रत्येक गोष्ट आम्ही तुला दिलीच असं बी नाही. लहानपणी हट्टानं तू आजारपणात आईस्क्रीम खायला मागायची, पण आम्ही तुला समजावून सांगून दुसरं काहीतरी द्यायचो. का? अगं तुझी आम्हाला काळजी असायची म्हणून. आणि आता सुद्धा तुझी काळजी आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. पण तू हट्टालाच पेटलीस. आम्ही तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू काहीच ऐकायला तयार नाहीस. शीतल, अगं तू जो काय स्वतःला त्रास करून घेतीस ना त्याचा आम्हाला सगळ्यांना पण त्रास होतोय. आम्हाला नेहमी असं वाटायचं की आमची मुलगी आमचं ऐकल, तिला आमचा निर्णय पटेल, ती आमच्या शब्दाबाहेर नसेल. आम्ही तुझे सगळे हट्ट पुरवायचो. कारण 40 पिढ्यानंतर आपल्या घरात जन्मलेली पहिली पोरगी आहेस तू. तुझ्या रूपाने घरात लक्ष्मी आली. अगं तुझ्या जन्मानंतर आम्हालाच नाही अख्ख्या गावाला आनंद झाला होता. हा जितू नाचत मला म्हणाला होता, नाना आपल्या पोरीला काही कधी कमी पडू द्यायचं नाही बरं का. सांग ना, आम्ही कुठे कमी पडलो तुझ्यासाठी? नाही ना. आजवर आम्ही तुला काय कमी पडू दिलं नाही. आणि ह्या पुढे बी तुला काय कमी पडू नये असंच आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही तुझ्यासाठी एक चांगला मुलगा निवडला, हर्षवर्धन. अगं त्याच्या घरी सगळं चांगलं आहे, तुला तिथं काय बी कमी पडणार नाही.
तुला कसला त्रास बी होणार नाही. सगळं नीट बघितलं होतं आम्ही. शिवाय तुला कुठे लांब पाठवल्यावर आम्हाला राहवणार नाही म्हणून आम्ही बाह्याचा विचार केला. अगं आम्ही तुझा विचार करून तुला विचारून एखादा निर्णय घेतला जो तुझ्यासाठी चांगला होता, तरी बी तू असं केलं. समजा गावासमोर लग्नाला नकार दिला. नाही नाही, मलाही लग्न मान्य नाही. जरा बी विचार केला नाहीस की पुढे काय होईल. गावात आता काय चर्चा चालू आहे माहिती? नाही. नाना सगळ्यांना काय करावं काय करू नये हे सांगतात, पण त्यांना त्यांच्या मुलीलाच समजून घेता आलं नाही. नाना संस्कार करायला कमी पडले. खरंच शीतल, आम्ही तुला समजून घेतलं नाही का? खरंच माझे संस्कार कमी पडले का? नाही नाना, तुम्ही मला समजून नाही घेतलं असं माझं मत नाही. आणि तुमचे संस्कार कधी बी चुकू शकत नाही. लोकांना काय वाटतं याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. अगं मला पण लोकांच्या मताशी घेणं देणं नाही, पण माझ्या मुलीनं तिच्या मनातली भावना मला सांगितली नाही याच मला जास्त दुःख आहे. नाना, मी सांगणारच होते, पण सगळं एवढं अचानक घडलं की मला काय कळलंच नाही. आणि मला खरंच असं वाटलं की तुम्ही माझं लग्न आजच्या संग ठरवताय. तुला असं का वाटलं हे मला जाणून घ्यायचं नाही. मला जाणून घ्यायचंय तू अजिंक्यची निवड का केलीस. अहो तुम्ही तिला काय विचारताय आणि ती काय सांगणार आहे? तू गप बस. तुम्ही सगळेच कुणी काय बोलणार नाही. तुम्हाला इथं फक्त ऐकायला बोलवलेलं आहे. आजपर्यंत तुम्ही सगळेजण बोलला, आता मला बोलू देत. तिच्या मनात नेमकं काय आहे ती मला कळू देत. तिने काय विचार केलाय हे मला तिच्या तोंडून ऐकायचंय. बोल शीतल, मी काय विचारतोय त्याचं उत्तर दे. हे बघ, तू जरा आज बोलली नाहीस ना तर परत तुला इथं कुणीच विचारणार नाही. सांग, काय बघितलंस अजिंक्यमध्ये? नाना, आधी माझं आणि अजिंक्यचं अजिबात पटायचं नाही. अगदी उंदरा मांजरागत भांडणं व्हायची आमची. हे लय होते आजा, हे माहिती लय होतंय. लय मस्ती लागायत करू नको. तू मस्ती लालत करू नको. ए का बस, हे जा, हल हे निघ. जा, चल हल. अरे बाबा गप्प बसा की बाबा. पार्टी नॉनव्हेजचीच होणार, वेज. कळतं का? नॉनव्हेज मी वेज म्हणलं ना. घरी जाऊन खाता जा. तू जा, चल. लय होते आजा. हे माहिती लय होते. चल घरी जाऊन दारा काढायचे. हे तर तुम्हाला बी माहिती. पण जेव्हा मी त्याच्यातलं देशप्रेम बघितलं तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. काय घडलं, कसं घडलं मला नाही माहित, पण मी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या देशप्रेमाच्या प्रेमात पडले. आपलं देशप्रेम फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जागं होतं. पण आजातलं देशप्रेम
मी प्रत्येक क्षणी त्याच्या डोळ्यात बघितले. नाना, आजा अगदी तुमच्या गतच आहे. कुणाला भी मदत लागली तर धावून जातो. रस्त्यात खड्डा जरी असला तर ते काम नीट न करणाऱ्याचा राग येतो त्याला. कुणी कुठल्या कामासाठी 4 पैसे मागितलं किंवा दिलं तर त्याला तो देशद्रोही वाटतो. कुणी बी त्याच्या प्रेमात पडल असा आहे अजिंक्य. आणि त्याच्या प्रेमात पडायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तो फौजी होणार आहे. त्या पलीकडे जाऊन अजून कुठलं कारण पाहिजे? फौजी आपल्यासाठी लढतात, जीवाची बाजी लावतात. त्यांचं हेच देशप्रेम आणि समर्पण मला आवडतं. नाना, मी नुसतं आजवर प्रेम करत नाही, त्याच्या देशप्रेमावर प्रेम करते. तिला बोलायला काय जातंय? रोज भलत्या सत्य बातम्या ऐकू येत असतात. उद्या बॉर्डरवर लढताना फौजीच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर त्याच्या बायकोनं काय करायचं? त्यांच्यावर काय येळ येते हिला काय माहिती? हिच्या बाबतीत असं काय झालं तर? सगळं माहितीये मला. गेल्या वर्षभरात जेवढे जवान शहीद झाले ना त्यापेक्षा जास्त कुठल्या तरी आजारपणात किंवा अपघातात मरण पावलेले आहेत. आई, अपघातात आलेलं मरण हे नुसतं मरणच असते, पण देशासाठी शहीद झालेल्या जवानांचं मरण हे वीर मरण असते. आपल्याला लग्नासाठी राजकारणी चालतो, डॉक्टर चालतो, इंजिनियर चालतो, पण आपण इथं सुखानं जगाव म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणारा तो फौजी का चालत नाही? हे बघ, हे नुसतं बोलायला आणि ऐकायला बरं वाटतं, पण तू जरा स्वतःचा विचार करून बघ. हितच तर आपलं चुकतंय. फौजी अख्ख्या देशाचा विचार करतात आणि आपण नुसता आपलाच विचार करायचा. नाना, जर प्रत्येकाने ठरवलं की आपली पोरगी फौजीला द्यायची नाही तर आपल्या देशाच्या रक्षणासाठी पोरं उभीच राहणार नाहीत. जिजाऊनी जर विचार केला असता की शिवबा घडवायचा नाही तर शिवबा झालाच नसता. उलट त्या कणखरपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. स्वराज्याचा राजा नसताना पण तारा राणीनं स्वतः स्वराज्य सांभाळलं. फौजी होणं एवढं सोपं नसतंय. हे बघ, फौजी होणं सोपं नसतं हे आम्हाला पण माहितीये, पण फौजीची बायको होणं लई अवघड असतंय. अवघड तर आहे पण अशक्य नाही ना. तुमच्यासारख्या सगळ्यांनीच जर असा विचार केला तर फौजींना पोरी कोण देणार? इथल्या अगं पण वर्षभर फौजीला सुट्टी मिळत नाही. बायकोपासून तिकडं लांब राहायला लागतं आणि इकडं सगळा संसार त्याच्या एकट्या बायकोने करायचा. मग कसं करायचं? शहाजी राजांपासून लांब राहून जिजाऊंनी शिवबा घडवलाच की. त्यांना नाही कधी एकटं वाटलं? तसंच आपला नवरा जर आपल्या जवळ नसून तिथं सीमेवर देशाचं रक्षण करत असेल तर आपल्याला भीती नाही तर अभिमान वाटला पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की शिवाजी तर जन्मावा, पण आपल्या नाही, शेजारच्या घरी. आपल्या घरी शिवाजी नको. तसंच पोरांनी भरती तर व्हावं, पण आपली पोरगी त्यांना द्यायला नको. का? कारण उद्या त्या पोरीचं काय होईल याची भीती. पण कितीतरी फौजी सन्मानानं छातीवर मेडल घेऊन रिटायर होत्यात आणि नवीन फौजी तयार करायला सज्ज होत्यात. मी जन्म कुणाच्या पोटी घ्यावा हा अधिकार तर नव्हता मला.
शासन करावं ह्यो बी अधिकार नाही का मला? नाना, तुमची शिकवण आहे ना की स्वतःचा विचार करायचा नाही. भाऊजी तेच तर करतात. भाऊजीची बायको व्हायचं भाग्य सगळ्यांना नाही मिळत. मी तुमच्या पोटी जन्म घेतला हे माझं भाग्यच आहे. पण जर माझं आजा संग लग्न झालं ना तर माझ्या एवढी भाग्यवान पोरगी या जगात दुसरी कोणी नसेल. मला आजा संगच लग्न करायचंय. पण तुमच्या परवानगी शिवाय नाही. तुमची मान खाली जाईल असं मी काय वागली बी नव्हते आणि वागणार पण नाही. मी फक्त माझं मत सांगितलं आणि जर अजून मी तुम्हाला पटत नसेल तर मी तुमच्या इच्छेसाठी हर्षवर्धन बरोबर लग्न करायला तयार आहे. ती वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही. अजिंक्य बरोबर लग्न करायला माझी परवानगी आहे तुला. अहो काय बोलताय हे? मी विचार केलाय. 1-2 दिवस नाही, चांगलं 2-2.5 महिने विचार केलाय. मला आपल्या पोरीचं सुख बघायचं. शीतल, अगं मला हे जर आधी माहिती असतं तर मी तुझ्या मनाविरुद्ध वागलोच नसतो. हो पण नाना गावात काय चर्चा? गावापेक्षा मला माझी पोरगी महत्वाची आहे. ती जर चुकीची असती ना तर गोष्ट वेगळी होती. पण ती चुकीचं काय बी वागलेलं नाही. माझी मान खाली जायला असं तिने काय बी केलेलं नाही. तिनं जर स्वतःचा विचार करणारा पोरगा निवडला असता ना तर मला वाईट वाटलं असतं. पण तिनं असा पोरगा निवडलाय की ज्याचा अभिमान नुसत्या गावालाच नाही अख्ख्या देशाला असेल. शीतल, अगं आमच्यामुळं तुला त्रास झाला. माफ कर आम्हाला सगळ्यांना. तुझं लग्न अजिंक्य बरोबरच होईल. तुझ्या समोर एक आदर्श असशील. आज मी तुझा बाप असल्याचा मला अभिमान वाटतोय. थँक्यू नाना. आजवर आपण आपल्याच मनाचा विचार करत होतो. शीतलला काय वाटतंय याचा विचारच कधी केला नाही. अहो पण उषा, अगं लेकराच्या आनंदातच आपला आनंद असतो. अक्का, नाना मी अजून एक गोष्ट मागितली तर द्याल? बोल ना. उद्या अजिंक्यची कसम परड आहे. ते उद्या फौजी म्हणून शपथ घेणार आहे. ती शपथ घेताना मला अजिंक्यला बघायचंय. पण तुमची परवानगी असेल ना तरच मी जाणार. माझी परवानगी आहे.